कधीच काही मागितलं नाही पाहिजे. आपल्याला या जन्माला घातलंय म्हणजे आपल्याला भरपूर दिलंय. आपल्याला जर कुत्र्या मांजराच्या जन्माला घातलं असतं तर इथे येऊन बसले असते का? आपल्याला या जन्माला घातलंय महाराज, ते काहीच कमी नाहीये. आणि चांगल्या घरात खायला भेटतंय, प्यायला भेटतंय, घर आहे, दार आहे, का रडायचं? माणसाला किती असली तर रडायची सवय आहे. मी सांगितलं ना, दुसऱ्याला भेटलं तरी आपल्याला बरं वाटत नाही. मला ज्ञानोबरायचं उदाहरण पहा तुम्ही. भगवान श्री ज्ञानोबरायला काहीच नाही दिलं, पण त्यांनी असं म्हटलं का मला काही दिलं नाही. झोपडीमध्ये राहायचं, पीठ मागायचं, ते पीठही विसोबा खेचराने लाथेने सांडून टाकायचं, पण तरीही त्यांचंच कल्याण हो. तुम्ही पसायला म्हणता ना, जे खळांची व्यंकटी, अरे जे मूर्ख आहेत, जे मूढ आहेत, त्यांचं सुद्धा कल्याण हो हे म्हणणारे ज्ञानोबर आहेत, म्हणून त्यांना माऊली म्हणतात. अरे ज्यांनी जीवनभर त्रास दिला त्यांना सुद्धा न दोष देणारे ज्ञानोबा. ज्ञानोबरासारखं विशाल हृदय, हे विश्वची माझे ऐशी मती जयाची किंबहुना चराचर. फक्त आम्हाला ज्ञानोबराय म्हणतायत की भजन करण्यासाठी हा देह दिलाय, बाकी काही गरज नाही. मी सांगत होतो, अजगर करेन चाकरी, पंछी करेन काम. भगवान दत्तात्रयाने अजगराला गुरु केलं का माहितीये तुम्हाला? अजगराला गुरु करायचं काय कारण आहे? पण ते मुरुगदास महाराजांनी सांगितलं, अजगर करेन चाकरी, पंछी करेन काम. अजगर काही कामाला जात नाही पण तरी जाडजूड असतो महाराज. आणि आपण किती बदाम काजू खाल्ले तरी असेच, पण अजगर काही काम करतो पण किती जाडजूड असतो. का बरं? म्हटले अजगर चिंता करत नाही. अजगर करतो काय? जंगलामध्ये पडून राहतो, भूक लागली की आ करतो आणि हवा आत खेचतो, जे तोंडात येतं ते गिळतून गपचूप पडून राहतो. तसं भगवान दत्तात्रय म्हटले, जे खायला भेटन ते खावं, भगवंताचं भजन करावं. माणसासारखं नुसतं पळू नाही. प्रॉपर्टी प्रॉपर्टी प्रॉपर्टी, पळायचं पळायचं. किती पळायचं? किती पळायचं? पळत असताना कधी मरून जातो हे त्यालाही कळत नाही. संसारामध्ये माणसं इतकी गुरफटलेली आहेत की मरणच कधी येणार हे त्यांच्या लक्षात राहत नाही. आणि प्रत्येकाला माहिती आहे मरायचं, हे कोणाला माहित नाही असं नाही. भगवान शंकर परमात्माला विचारा, महाराज तुम्ही कुठे राहता? भगवान शंकर परमात्म्याने घर बांधलेलं पाहिलं कुठे तुम्ही? महादेवाचं घर कुठं असतं? मसन वाट्यात. आपल्या शब्दामध्ये स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरास चिता भस्मालेकत्र गटिने करोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं तथापि स्मर्त्रीणां वरद परम मंगलमसी. स्मशानेश्वर, स्मशानामध्ये राहतो आणि अंगाला काय लावतो? भस्म लावतो. आणि आपण काय लावतो तोंडाला माहितीये का तुम्हाला? त्याचं नाव काय डब्याचं? ते बी माणसाच्या हाडापासूनच तयार केलेले. काळजीच करू नका, तुम्ही बी मसन वाट्यातलीच राख लावितात, फक्त इकत घेऊन लावितात. तुम्ही फुकटची नाही आवडत तुम्हाला. अरे राख लावली अंगाला महादेवाने. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा. भूतात राहायचं. भूतात का राहतात? म्हटले माणसात राहण्यापेक्षा भूत बरी. भूत त्रास तरी देत नाही, माणसं शेजाऱ्याला जगू दे ना. स्मशानेश्वर क्रीडा. क्रीडा म्हणजे सुंदर असं मनमोहक रूप आहे त्यांचं की तिथे राहतात. सुंदर. म्हटले काय गरज नाही कशाची, स्मशानात राहायचं. घराची गरज नाही. आणि पावडर लावायची म्हणजे मेलेल्या माणसाचं भस्म लावायचं. तुम्हाला सांगतो, तुम्ही भस्म विकत आणा ते तोंडाला लावा, तुमच्या तोंडाला फुटकुळी राहायची नाही. ती फेर अँड लवली कितीही लावली तरी काही उपयोग नाही. माणसाला भस्मच व्हायचंय तर भस्म लावला पाहिजे. किती दिवस लावून लावून चांगलं राहतं हे सांगा बरं. एक म्हातारी बाजारात गेली,
70-80 वर्षाची, तोंडात दात राहिलेलं नाही, सुरकुत्या पडलेल्या आहेत. आणि त्या दुकानदाराला म्हटले आरसा द्या, आरसा. आरसा आणि आरसा घेतला आणि तोंड पाहिले, ए मेल्या म्हणे, चांगला दे ना जरा. आरसा चांगला कसा असतो? तर हिच्या तोंडात दात नाही, हिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या, थोबाड नीट नाही, म्हणते चांगला आरसा दे. तेव्हा म्हटलं तुझ्या गौऱ्या मसनात जायचा टाइम झाला आणि तुला आरसा चांगला पाहिजे. हे जाणार आहे, याच्यासाठी काही मागू नका, याच्यासाठी एकच मागा, भगवान. देव जर भेटला ना, काय मागायचं? श्रीमंत श्री तुकोबारायांचे पूर्वज किंवा त्यांचे आई वडील, तुकोबारायांच्या वडील आणि माताजी पंढरीला महिन्याला जात असायची, महिनावारी असायची महाराजांची. खूप प्रॉपर्टी आहे, पण घरामध्ये संतती नाहीये. प्रत्येक माणसाला हीच खंत आहे की आपली प्रॉपर्टी कोणी दुसऱ्याला जाऊ नये, आपल्या मुलाला भेटावी. भले ते पेताड का असाना, तशीच का उडवीना, पण पोरग असावा. लाथा का घालीना, पण पोरग पाहिजेच. कारण की त्याच्याशिवाय जिरत नाही माणसाचा. काय हा हा म्हणजे तुमच्या लक्षात आलं म्हणजे झालं. विठाल विठाल माणसाला मागण्याची खूप हाव आहे. श्रीमंत श्री तुकोबारायांची माता पिता, खूप प्रॉपर्टी आहे महाराज, पण कोणी नाहीये पुढे. त्यांच्या मनात प्रॉपर्टीसाठी नव्हतं, पण भगवंताची वारी कोण करेल. एक वर्ष असंच एकदा महाराजांचे वडील पंढरीला निघाले. आई साहेबांनी सांगितलं मला यायचंय वारीला, चला म्हटले. पंढरीला गेले. महाराजांनी दर्शनाला आत मंदिरात गेल्याबरोबर भगवान परमात्म्याने खाली पाहिलं. कारण भगवंताची भक्ती एवढी होती की डोक्यावरती भगवंताच्या कर्ज झालं होतं, भक्तीचं कर्ज. बोलोबा सावकार दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर पडले, राऊळाच्या सभा मंडपामध्ये आले. आई साहेब दर्शनाला गेल्याबरोबर भगवंताने वर पाहिलं की यांच्या मनात काहीतरी आहे. महाराजांच्या आईचं नाव आहे कनकाई. म्हटले आई साहेब का हो, तुमचा चेहरा सुकल्यावानी वाटतोय. म्हटले आता आम्ही थकलोय रे बाबा, पंढरीला येणार, पण आमची वारी आम्ही आहेत तोपर्यंत ठीक आहे, पण नंतर कोण करणार. भगवंताने आशीर्वाद दिला. आई साहेब बाहेर आल्या. महाराजांनी विचारलं का उशीर लागला. आई साहेबांनी उत्तर दिलं, म्हटले मी मुकी नाहीये, मी देवाला काही मागितलं नाही, पण देव मला बोलल्यामुळं मला बोलावं लागलं. देव बोलले. काय बोलले? सगळं वृत्तांत सांगितलं. म्हटले परत जा आणि त्याला सांग द्यायचाच असेल, पुन्हा त्याला दरडावून सांग की तुझी वारीच करणार असला पाहिजे, नसेल तर आम्हाला त्याची गरज नाही. काही नको म्हटले, तुझं भजन करणार असेल तर दे. आई साहेबांनी पुन्हा जाऊन दर्शन घेतलं. भगवंतानी 3 वेळा आशीर्वाद दिला. तर महाराजांच्या घरामध्ये 3 मुलं जन्माला. पहिले कोण आहेत? तुकोबारायांचे मोठे बंधू. माहिती आहे ना मला, तुकोबारायला एक मोठे भाऊ होते, त्यांचं नाव आहे सावजी. लग्नाचं वय झालं, मुलगी पाहायला लागली की ती पळून गेले. त्यांना संन्यास घ्यायचा होता, ते संन्यासी झाले. तुकोबारायांच्यावरती जबाबदारी पडली आणि त्यांचे लहाने बंधू कान्होबाराय, जे 3ही भगवत भक्त त्या घरामध्ये जन्माला आले. कधीही काही मागितलं नाही, पण हे मागितलं. तसं तुकोबाराय सुद्धा पंढरीला महिन्याला जायचे. तर देवाला वाटायचं तुकारामाने काहीतरी मागावं, तुकारामाने काहीतरी मागावं. सारखं म्हणायचं अरे महाराज काहीतरी मागा. म्हटले काय कमी आहे मला, सर्व सुख न्यालो सर्व अलंकार, सर्व सुख न्यालो सर्व अलंकार, सर्व सुख न्यालो सर्व अलंकार, सर्व सुख न्यालो सर्व अलंकार.
देवाने म्हणावं मागा. आपल्यासारख्याला देव भेटला तर मी सांगितलं काय मागतो आपण. देवाने म्हणावं मागा म्हणे महाराज काहीतरी. महाराजांनी म्हणावं सर्व सुख ल्यालो आणि घरात काहीच नाही. दरदर येत पाण्या माझी रांधी जाऊ पुढती भिके कुत्री घर राखी. तुको बरायचं घर कोणी राखण करावं? कुत्र्यानं. काय नाही घरामध्ये, काहीच नाही. म्हटले आम्हाला आमच्या दाराला दरवाजा जरी नसला तरी आमच्या घरात काही सापडायचं नाही. तरीही देव भेटतो आणि देवाने म्हणावं काहीतरी मागा. तुकोबराय म्हणायचं सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. मला काही गरज नाही. अलंकार म्हणजे भगवंताच्या भजनाचे अलंकार माझ्या स्वरूपामध्ये आहे, माझ्या शरीरामध्ये. मला बाकी काही गरज नाही आहे. सर्व सुख ल्यालो. तरी सुद्धा एकदा देवाने खूप आग्रह केला की महाराज काहीतरी मागा. त्यावेळेस अभंगाच्या दुसऱ्या चरणात भगवंताचं उद्गार आहे. परत काही मागा तुकोबरायाच्या या अभंगामध्ये दुसऱ्या चरणाचं जे पूर्वार्ध आहे ना ते देवाने म्हटलेलं आहे. मनसी काही मागा. अभंग कसा सुरू झालाय बघा, दुसऱ्या चरणापासून सुरू झालाय. मनसी काही मागा. देव म्हणतोय मागा. त्याच प्रमाणामध्ये उत्तरार्धामध्ये तुकोबराय म्हणतात हेची देगा. हे तुकोबरायचे उद्गार आहे. एका प्रमाणामध्ये एका चरणामध्ये देवाचा आणि भगवंताचा तुकोबरायचा संवाद आहे. पूर्वार्धामध्ये देव म्हणतात मागा, उत्तरार्धामध्ये म्हणतात हेची देगा. हेची देगा म्हटल्यानंतर तुकोबरायांनी पहिलं चरण बोललेलं आहे.
हरिदासाची घरी. आता अभंग सुरू झालाय आपला. बरं हं? आहे थोडा टाइम. लोक यायला लागलेत, बरोबर येतात 9 वाजेपर्यंत. नगरची माहिती आहे मला. काय ढालं विठाल. नका कीर्तनाला येऊ, पण अन्नदान आणि हे महत्वाचं आहे. अन्नदान झालंच पाहिजे. आणि अन्नदान करणारे नाही खाणारे आल्यावर करायचं काय? खाणारे बरोबर आले की मी बरोबर 9ला सोडणारे, काळजीच करू नका. तिथपर्यंत आता भरत आलंच जवळजवळ. आणि आज चांगला बेते. काय केलंय महाराज? बर्फी. आता काय टेन्शन नाही. पुऱ्यान बर्फी दणकून हाणायची. सकाळी पुन्हा पेढे होते. बाबा बाबा, पोट भरून. जेवढं खाता तेवढं देते बी जा बरं का. द्यायचं शिका. खाल्लं पाहिजे, दिलंही पाहिजे. तुम्ही जेवढं देताल तेवढं तुमच्या घरामध्ये जास्त येईल. तुम्ही 1 पैसा दोगे तुम्हें 10 लाख देगा. आहे ना गाणं? विठाल विठाल. हजारो हाताने देत असतो भगवान. फक्त तुम्ही. भगवंताचं एक वाक्य आहे, तू आवे 1 पग तो मैं आऊ पग 60. काय म्हणतात भगवान परमात्मा? देवाकडे जर तू जाण्यासाठी 1 पाऊल टाकलं, तू आवे 1 पग तो मैं आऊ पग 60. 60 पावलाने मी तुझ्याकडे येईल महाराज. ही देवाची नीती आहे. फक्त त्याच्याकडे जाण्यासाठी आपलं पाऊल उचललं पाहिजे. तुकोबा आहे म्हणतात, मला काही नको, फक्त 1 दे. हरिदासाची घरी. मला हरिदासाच्या घरामध्ये जन्माला घाल महाराज. आता देव प्रसन्न झालाय आणि काय मागावं महाराज? तुकोबा आहे. आता आमच्या सारख्याला जर प्रसन्न झाला देव, तर काही सांगा तुम्ही बघ, कोणी सांगा हात वर करून. कोणाच्या घराच्या कोणाच्या घरात तुम्हाला जन्माला जावं वाटत? हा, अंबानीच्या, हा, पैशावाल्याच्या, जाऊ दे कोणी का असं ना, अंबानी असं नाही. ते ज्याच्याकडे भरपूर माल आहे, पार्टी अंबानी असेल, अजून कोणी आमदार खासदार, यांच्याकडे भरपूर प्रॉपर्टी असतात ना महाराज. यांच्या घरात जन्माला घाल. काय तुकाराम महाराजला कळतच नाही महाराज. खरं आहे की नाही? तुकोबरायांनी कोणाच्या घरी जन्माला जायला म्हणायला पाहिजे? तू अरे श्रीमंताच्या घरी जन्माला घाल. तुकोबराय म्हणतात हरी दासाची घरी. हरिदासाच्या घरी महाराज. हरिदासाच्या घराचं वर्णन सांगितलं मला तुम्हाला मगच मी. कुत्री घर राखीत. तिथे हरिदासाच्या घरात कुत्रे सुद्धा घरात येऊन बसत आहेत. काही नसतं. बरं, हरिदास या शब्दाचा अर्थ कसा आहे तुम्हाला सांगतो. हरिदास म्हणजे काय? आता आम्ही स्वतःला हरिदास म्हणून घेत असतो. बरं, म्हणणार आहेत नसतो आम्ही हरिदास आहेत. नाही, तुम्ही स्वतः हरिदास म्हणत असाल किंवा तुम्ही म्हणत असाल आम्ही देवाचे दास आहेत. नाही, ते हरिदास नाही आहेत. ज्यांचा दास हरी आहे ना, ते हरिदास आहे. अरे देवाने तुमच्या घरामध्ये येऊन काम करावं, तो हरिदास आहे. हरिदासाचं लक्षण नाटामध्ये सांगितलंय. बरं, हरिदासाचे 27 लक्षण नाटामध्ये सांगितले एका अभंगामध्ये. हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंतास, नाही तया भय चिंतास, मनोनी राहाती उदास, मनोनी राहाती उदास, लक्षण सांगितलेत नाटामध्ये. हरी तैसे हरीचे दास. हरी सारखेच असतात हरिदास. म्हणजे ज्यांच्या घरात नुसता दास नाही तर हरी आहे.
आणखी वर्णन करतात तुकोबाराय. दास